आगामी महानगरपालिका निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्यात। पण निवडणुका घोषित होण्यापूर्वी निधी खर्च करायचा आहे। 4 प्रभागनिहाय वॉर्डात कामाचा जोर वाढलाय आणि याच चढाओढीत आता शिवसेना नगरसेवक विकास रेपाळे आणि नम्रता फाटक यांच्यात तुफान राडा झाल्याचं पाहायला मिळालं। विकास रेपाळे यांच्या वॉर्डात नम्रता फाटक यांनी काम सुरू केल्यामुळे हा राडा झाल्याचं समजतंय। खरं तर शिवसेनेच्या महिला नगरसेविका नम्रता फाटक यांनी विकास रेपाळे यांच्या वॉर्डात काम सुरू केलं आणि त्यामुळे विकास रेपाळे हे भलतेच संतापले आणि त्यांनी कामगारांना दम देत काम थांबवण्यास सांगितलं। तसेच तिथे शिवसेनेच्या महिला नगरसेविका नम्रता फाटक या पोहोचल्या असता दोघांमध्ये शिव्यांचा भडीमार सुरू झाला। विकास रेपाळे यांनी नम्रता फाटक यांच्यासाठी आक्षेपार्ह शब्द वापरले। विशेष म्हणजे याच विकास रेपाळेंना गेल्या आठवड्याभरापूर्वी महाराष्ट्र टाइम्सचा सामाजिक आणि मानवतावादी कामासाठी महाराष्ट्र गौरव पुरस्कार देण्यात आला। हा पुरस्कार शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांच्या हस्ते त्यांना देण्यात आला। खरं तर ठाण्यात प्रभाग क्रमांक 19 मध्ये मिनल संखे, नम्रता फाटक, विकास रेपाळे आणि नरेश म्हस्के असे शिवसेनेचे 4 नगरसेवक आहेत। टक्केवारीच्या राजकारणात आपल्या वॉर्डात आपणच काम करायचं असा अलिखित नियमच या चौघांनी बनवला आहे। नरेश म्हस्के तर आपल्या वॉर्डात इतरांना ढुंकून सुद्धा देत नाहीत। निवडणुकांपुरतेच यांचे एकमेकांच्या वॉर्डात येणं जाणं असतं असं तिथल्या स्थानिकांचं म्हणणं आहे। अशा प्रकारे एकाच पक्षाच्या नगरसेवकांनी भर रस्त्यात तुफान राडा घातल्यामुळे समाज माध्यमात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत। यासोबतच या प्रकरणामुळे ठाण्यात शिवसेनेची असलेली अंतर्गत गटबाजी आता चव्हाट्यावर आली आहे।